मी रुपेश गोसावी, या संगीता गोसावी. आम्ही पुण्यावरून आलो आहे. 1-2 दिवसासाठी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. दिवसभर कामाच्या गडबडीत गणगणीपेक्षा थोडंसं काहीतरी निवांत विश्रांती घ्यावी म्हणून आम्ही इथे आलो. मगर फार्म हे जे फार्म आहे, या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की मी कुठे एक निसर्गाच्या सानिध्यात आलो आहे. इथे नारळाची झाडं, या ठिकाणी बदकं, चिक्कूची झाडं, केळीची झाडं आणि इथलं जे वातावरण आहे असं वाटतं की आपण काहीतरी एक स्वतःच्या फार्म हाऊसमध्येच आलेलो आहे. आणि हे जे वातावरण आहे, हे जे फिलिंग्स आहे, हे फार सुंदर आहे. इथूनच 2 मिनिटाच्या अंतरावरती फक्त समुद्र आहे. रात्रीच्या वेळेला समुद्राचा आवाज, या ठिकाणी जे काही नारळाची झाडं आहेत त्याच्या पानांचा आवाज, हे जे मेडिटेशन मिळतं हे फार सुंदर आहे आणि हे शहरात मिळणं फारच अवघड आहे. दुसरी गोष्ट, या इथलं जेवण अप्रतिम आहे, छान आहे. असं वाटतं की आपण रूममध्ये राहायलाच नको. या ठिकाणी काय मस्तपैकी बाजवरती पडावं, शेजारी बदकांचा आवाज ऐकावा, 2-3 कोंबड्या आपल्या आजूबाजूने पळत आहेत ते पाहावं. खरंच म्हणजे स्वतःचं फार्म हाऊस बांधण्यापेक्षा इथे येऊन त्याची जी मजा घेण्यात मजा आहे ना, ती फारच वेगळी आहे. आणि मी मगर सरांचे खरंच धन्यवाद मानतो की त्यांनी एवढं सुंदर जे विश्व बनवलंय हे आमच्या लोकांसाठी खरंच आयुष्य वाढवणार आहे. धन्यवाद.